मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा विरारमधील चंदनसार रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे। या प्रचंड पाणीसाठ्यामुळे कातकरी पाडा आणि शिरगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। महामार्गाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रस्त्यातच अडकून पडल्यात। नागरिकांना जीव धोक्यात घालून या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। याच चंदनसार रस्त्यावरनं थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। पाहूया। 3 दिवसापासून वसई विरार शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे आणि पुन्हा पावसाने धुवाधूर पडण्यास सुरुवात केल्यामुळे विरार महामार्गाला जोडणारा चंदनचा रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि सध्या मी त्या रस्त्यावरतीच उभा आहे। एकंदर पाहिलं तर हा रस्ता आहे की नदी असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, कारण या रस्त्यावरची पूर्णतः वाहतूक जी आहे ती बंद पडलेली आहे। यामुळे प्रवाशांसह अनेक नागरिकांना महामार्गाकडे जात असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। महत्वाची बाब म्हणजे सकाळच्या सुमारास निघालेले नागरिक जे आहेत ते आता पायी चालत जात आहेत। घराच्या दिशेने पायी जाण्याचा पर्याय तरी निवडला आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी देखील मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। गुडघ्याच्या वर या चंदनसार रस्त्यावर पाणी साचल्यामुळे आता प्रवाशांना, गाडी चालकांना तारेवरची कसरत करत गाड्या काढाव्या लागत आहे। हा जो रस्ता आहे चंदनसार रस्ता, जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे, मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णतः 15 ते 16 किलोमीटर अंतरचा रस्ता जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे आणि सध्या जी वसई विरारची परिस्थिती आहे ती 70 ते 80% जलमय झालेली आहे। यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती देखील कोळंबलेली आहे आणि सध्याच्या घडीला पावसाचा जोर जर कायम राहिला तर पूर्ण शहर जलमय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। म्हणून आम्ही साम न्यूज विरार।